छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे यांचा जरांगेचं आंदोलन शोषिताचं नाही, वंचिताचं नाही. आणि छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा कुठलंही शोषिताचा वंचिताचा कळवळा नाही. तर राजकारणासाठीच हे आंदोलन उभं केलं गेलं आणि राजकारणासाठीच संभाजीराजे तिथे येऊन त्यांना भेटलेले आहेत. संभाजीराजे तुम्ही बीडमध्ये काय आरत्या करत होता का? संभाजीराजे मराठवाड्यामधल्या 12 बलुतेदार 18 लुतेदार लोकांच्या घरं जाळणं, दुकानावरती हल्ले करणं, धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन 200-300 जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं, हे काय कशात बसतं? संभाजीराजे पै पाहुण्याचं जातीचं आंदोलनाला कडे दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं झोंबलं. संभाजीराजे तुम्हाला तर राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहूराजांचे वारस नाही, तुम्ही छत्रपती शिवरायांचीही वारस नाही. एकाच ठिकाणी आंदोलन करणं हे चुकीचं आहे. दोन आंदोलन काय काय अडचण आहे संभाजीराजे? तुम्हाला तुमच्या जरांगीला अडचण आहे. एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला. काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत. म्हणजे या जरांगीला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का? आज मराठा बांधव 50 ते 60% मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं, ज्यांना लोकशाही कळते, जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे, ती माणसं या जरांगेला वैतागलेत. त्यामुळं जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताचं बोला. संभाजीराजे असं म्हणताय की तुमचं आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने नाही आहे, कारण आपल्या मागण्याच नाही आहे, फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण आंदोलन उभं केलं. संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले, आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला, कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत. आणि मिस्टर संभाजी भोसले, तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या, त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता. तुम्ही संविधानिक वागत होता का? आणि आम्ही संविधानिक, अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय. आम्ही वेगळी मागणी काही करत नाही. मिस्टर संभाजी भोसले, या जरांगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का? तोच जरांगे तुम्हाला दिसतो. आणि 18 पगड रयत इथं बसली, या रयतेचं आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू. अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही, जातीची नाही. आम्ही एका जातीचं मागणी करत नाही. आम्ही 450 जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे, सामाजिक न्याय वाचला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मिस्टर संभाजी भोसले, लाज वाटली पाहिजे आपल्याला, कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही. त्यामुळं गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही. जरांगेंचं आंदोलन जे तर म्हणून आंदोलन करताय असंही संभाजीराजे म्हणतात. तुम्ही ओटसूट GR करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही बोगस कुणब्यांच्या, अरे जात चोरताय तुम्ही. अरे बाय भरत मागासवर्गीय जन्माला यावं लागतं, जन्मानं मागासवर्गीय असावं लागतं, नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये बसावं लागतं, तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटतं. तुम्हाला कोण म्हणाल मागासवर्गीय? एका बाजूला 96 कुळी 92 कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयामधनं आरक्षण द्या म्हणायचं. हे कसं बसतं? मिस्टर संभाजी भोसले, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. छत्रपतींचा वंशज म्हणून तुम्ही संभाजीराजेंना आतापर्यंत पाहता, मात्र संभाजीराजे इथून येतात 5 किलोमीटर हवेच्या अंतरावर असलेल्या जरांगेच्या आंदोलनाला भेट देतात. तुमची अपेक्षा होती? यस. हे बघा मिस्टर संभाजी भोसले, आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं? कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता, तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता, तर तुम्ही पहिल्यांदा या रयतेच्या म्हणजे 18 पगड जातीच्या, बलुत्याच्या, आलुत्याच्या, भटक्या विमुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती.
मिस्टर संभाजी भोसले, राजा आता राजा राणीच्या पोटात नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीतनं जन्माला येतो. त्यामुळे मी तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू, पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून पुढे कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही. मात्र एकीकडे चालू असताना तिथं आमदार येतात, खासदार येतात, छत्रपती संभाजीराजेसारखे लोक येतात. मात्र तुमच्या उपोषणाला 5 दिवस होतं, एकही ओबीसीचं नेतृत्व तुमच्याकडे फिरकत नाही. हे बघा, ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे, तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता आहात, ज्यांना तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाल्या, रिप्रेझेंटेशन याचा अर्थ संविधानानं तुम्हाला संधी दिल्या, तुम्ही जर ओबीसीची भाषा बोलणार नसाल, ओबीसी बांधव बिथरलेला आहे. आत्ताच आमच्या एका बंजारा माता भगिनीनं ज्या शिव्या दिल्यात, मीडियाला माझी विनंती आहे, तुम्ही जरांगेंच्या शिव्या अनकट जशाच्या जशा दाखवल्या तशा आमच्या या बंजारा माता भगिनीच्या शिव्या या महाराष्ट्राला दाखवा. आणि जरांगेला आम्ही आव्हान केलंय की आमच्या माता भगिनींच्या जर शिव्या तुम्ही ऐकल्या तर जरांगे तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. शिव्या आपण दाखवूयात, मात्र ओबीसीचं नेतृत्व कुठे आहे? तुमच्या पाठीमागे 5वा दिवस असताना एकही ओबीसी नेतृत्व फिरकत नाही. तुमच्या आंदोलनाला कुठंतरी ते नाराज आहेत असं वाटतं? जे नाराज असतील ते असतील, पण आमची ओबीसीची जनता तांड्याच्या तांड्यानं आज इथं गर्दी करते. उद्या परवा आमचा हा ओबीसी बांधव किती प्रमाणात आहे, काय आहे, याचं उत्तर या महाराष्ट्राला बघायला भेटेल. फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डोळं उघडं ठेवावेत. मात्र पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, 5वा दिवस असतानाही इथं येण्याचं ते नाव घेत नाही. इथून जातात औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरला, दोघेही इथून गेले, मात्र तुमच्या आंदोलनाकडे साधं डोकं नाही बघितलं. ओबीसी नेत्यांनाही आमची विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत यांच्या दबावात राहाल, जेवढे म्हणून ओबीसी नेते आहेत, तुम्ही जोपर्यंत दबावात राहाल तोपर्यंत हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल आणि ठरवून तुमचा पराभव करेल. त्यामुळे उघड पुढे या आणि यांचा विश्वास बना. ओबीसी नेत्यांनो, जर तुम्ही या लोकांच्या दबावाखाली राहाल तर तुमचं अस्तित्व संपवलं जाईल या महाराष्ट्रामधून. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.